मित्रांनो, मी ठाणेकर गणेश जाधव पुन्हा मराठी यूट्यूब चॅनलतून तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही बघू शकता भाग 2मध्ये रोरो फेरीमध्ये आता आम्ही रोरो फेरीमधून अलिबाग टूर करणार आहोत. पुढील वेळ तुम्ही अलिबागमधून आता आम्ही रोरो फेरीमधून बाहेर निघत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे मांडवा जेटीला आम्ही अलिबाग जेटीला पोचलो आहे. मांडवा रोरी फेरीमधून आम्ही बाहेर निघालो आहे. जर तुम्ही अलिबाग फिरायला येत असाल तर हा बाईकने ह्या रोरी फेरीमधून एक उत्तम मार्ग आहे. आणि बाईकने येण्यासाठी अलिबाग फिरण्यासाठी एकदम उत्तम सोय. म्हणजे बाईक घेऊन आल्यास तुम्हाला भरपूर काही फिरायला मिळेल. बघू शकता हे रात्रीच्या वेळी आम्ही निघालो आता बाहेर. आपण आलो आहे मांडवा. आता आम्ही ऑनलाईन जो रिसॉर्ट बुक केलेला तो रिसॉर्टवरती आम्हाला काय बुकिंग मिळालेली नाही. ऑनलाईन जागा फुल झालेली. आता आम्ही रात्रीचा रिसॉर्ट आता शोधण्यात वेळ जाणार आहे आमचा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. पण इकडचा नजारा एकदम सुंदर आहे. एकदम रात्रीचे शांतपणे बघा, आजूबाजूला काळोख जबरदस्त. आणि बाईकवरती रात्रीचा प्रवास करताना लाईट ही गरजेची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम शांत असा जाताना. ऑनलाईन आम्ही रिसॉर्ट बघितला, पण एका ठिकाणी विचारलं त्यांनी आम्हाला नाईक रिसॉर्ट हे सजेशन केले. तर आम्ही आता नाईक रिसॉर्टच्या तर्फे जात आहोत. रात्रीची जी थंडी आहे, एकदम गार वातावरण, काळोख. फायनली आम्ही नाईक रिसॉर्टच्या इथे पोचलो आहे. नाही, आता आम्ही परत थोडासा चुकलो. रॉंग दिशेला गेलो. तर एका व्यक्तीनं आम्ही विचारलं, त्यांनी आम्हाला मग पुढचा ॲड्रेस सांगितला. कधी कधी मॅप पण चुकवतो रस्ता. तर तुम्ही मॅपच्या द्वारे कधी रात्रीच्या वेळी प्रवास करू नका, ही विनंती आहे. आता आम्ही फायनली रिसॉर्टच्या इथे पोचलो आहे. आमचा प्रवास बोटीचा एकदा सुखमय झाला, पण नंतर थोडा फायनली आता आम्ही रूमवर आलेलो आहे. आमचा रूम. डिस्क्रिप्शन तुमची माहिती सांगत द्यायचं. जेवण वगैरे हर सायकल आमचे 2 चंगी मंगी झोपलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. हर्षिता, चला उठा. हाय, शुभ सकाळ मित्रांनो, कशा आहेत मंडळी. आता आम्ही अलिबागमध्ये आहोत. आता आम्ही अक्सा बीच आणि नागोरी बीचला भेट देणार व त्याच्यानंतर कणकेश्वर मंदिरला पण भेट देणार आहे. तर चला आपण आता त्या लोकेशनला जाऊया. काल मला व्हिडिओ बनवता नव्हते आले. आम्ही रात्री खूप लेट पोचलो. त्याच्यानंतर मग जेवलो आणि पटकन झोपलो. आणि आम्हाला इतर ठिकाणी पण फिरायचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो. चला आपण आता त्या ठिकाणी व्हिजिट द्यायला जाऊया.
तर मित्रांनो, सकाळचा हा सुंदरसा नजारा बघू शकता रिसॉर्टमधील. हिरवगार वातावरण. जर तुम्हालाही या रिसॉर्टला यायचं असेल तर अलिबागहून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मांडवा जेट्टीवरून यायचं असेल तर बाईकने जवळजवळ अर्धा तास लागतो. ऑटो किंवा टॅक्सी वगैरे येत असाल तर ओला उबेर तुम्हालाच करावं लागेल. बघू शकता तुम्ही, हा मॅप आहे. या मॅपद्वारे तुम्ही अलिबाग फिरू शकता. शुभ सकाळ मित्रांनो, आम्ही चाललो आहे फिरायला. हे आमचं कॉटेज होतं, बघू शकता तुम्ही. सुंदरसा नाईक रिसॉर्ट. अलिबागवरून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे नाईक रिसॉर्ट. ही आमची जिस्कू. तर मित्रांनो, आमच्या हर्षिताने झोकाळ्याचा खूप मजा आनंद घेतला, फुल आनंद घेताना. झोपाळा बोलत लहानपणाच्या आठवणी ताज्या होतात. त्यासोबत मी थोडासा झोका घेतला. बरं वाटलं भरपूर दिवसांनी. शांतच्या ठिकाणी आल्यावर आनंदच होतो. रिलॅक्स वातावरण. मग थोडे फोटोशूट. तर आता आम्ही निघालो आहे बीचवर फिरायला. आम्ही नाईक रिसॉर्ट तयारी झालेली आहे. सकाळची नाश्ता वगैरे झाला. एकदम गावच्या सारखं एकदम. बघतोय मुलगी आहे. हो काय, बरोबर बघते. पण किती महिन्याची आहे? अच्छा. अरे तू नको घेऊ.
दांडीकर भाऊ बाईक येते. आता आम्ही आहे अलिबागतील फेमस वडेवाले, तिथे आम्ही नाश्ता करायला आलो आहे. बघू शकता अलिबाग मिस्टर वडेवाले फेमस. हा मम्मी येते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. तसेच आम्ही आता श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराकडे जात आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये हा सुंदरसा गेट, श्री क्षेत्र कुणकेश्वर अलिबाग. श्री क्षेत्र कुणकेश्वरला आता आम्ही पोहोचलो. एंट्री पॉइंट, सुंदरसा ढगाळ वातावरण. पावसाचं पण काही समजत नाही, थंडी आणि गरमीच्या वेळी पण पावसासारखंच वातावरण झालेलं आहे. आता सुंदरसं असं अलिबाग म्हटलं तरी कोकणच, तुम्हाला कोकणामधलीच आठवण आली. इथं तुम्ही गेटजवळ आल्यावरती इथं गाड्या पार्क करू शकता. पार्किंग आज सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी खूप आहे, नाहीतर इथे एवढी गर्दी नसते. पाहू शकता तुम्ही. तर पुढचा प्रवास आम्ही आता इथं बाईक पार्क करून पुढचा प्रवास पायी करणार आहोत. तर मित्रांनो, इथून सुरुवात होते. छोटंसं मंदिर आहे महादेवांचं, बघू शकता. आता इथून पायऱ्याची सुरुवात करत आहे आम्ही. इथून इकडच्या पायऱ्या अशा लांब आहेत, तो चालायला प्रवास करायला खूप सोयीस्कर झालेला आहे, बघू शकता. आणि प्रत्येक ठिकाणी असं बसायला केलं आहे की पायवाट करून झाल्यानंतर दमल्यावरती तुम्ही बसू शकता. एकदम पसाट पायऱ्या आहेत. आमचा हर्ष धावत एकदम पुढे गेला. हां, आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काही खाऊ वगैरे घेऊन येत असाल तर तुम्ही ते नीट आणा, कारण की ते बहुंशा की माकडं बहुतेक जास्त आहेत. पुढे त्याच्यामुळे तुम्ही हातातून वगैरे ते चिरू शकता. आणि काठी एक हातात ठेवावी.
खूप वरती आहे. त्या हातात नको दाखवू ते माकडांना माकडं जम उरते हे चढताना आम्हाला एवढा प्रॉब्लेम का आला नाही, नंतर पुढे गेल्यानंतर थोडंसं आम्ही दमलो. सुंदरसा नजारा. आता आम्ही आलो आहे थोडी Finally आम्ही श्री आता क्षेत्र हे कंकेश्वर एंट्री गेट आहे जाऊन मंदिराचं. मध्ये पोचलो आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर. आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आतला नजारा तुम्हाला दाखवत आहे. हे बघू शकता तुम्ही. अलिबाग श्री क्षेत्र कणकेश्वर. फायनली आम्ही देवस्थान कणकेश्वर ट्रस्ट. मंदिराच्या इथे पोचलो आहे. हे मंदिर असं सांगतात की आपला हे नाश्ता करू प्राचीन शकता. काली पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी हे मंदिर स्थापना केलेली असे इकडचे पूर्वज म्हणतात. आणि त्या मंदिराची इथे खूप मोठी विहीर सुद्धा आहे. ते 12ही महिने पाणी असतं त्या विहिरीला. आणि कुंड वगैरे आहेत. हे कुंड आहे. हे बघू शकता. आणि ते विचारते. तर मित्रांनो आम्ही आता मंदिरामध्ये पोचून दर्शन वगैरे घेतले आणि व आता विश्रांती आम्ही केली. एक तासभर आम्ही मंदिरात थांबलो. तर सुंदर वातावरण होतं आणि शांतता खूप होती. व आम्ही थोडे फोटोशूटही केले. आणि आता आम्ही शूट केल्यानंतर थोडा नाश्ता वगैरे पण झाला आमचा. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासला निघालो आहे. ढगाळ वातावरण आहे. आम्ही किल्ल्याच्या पायऱ्यांवर आहे. कडेश्वर थांग समुद्र. गोव्याला कधी जायचं आता? हे 300चं रिचार्ज करायचंय. अपडेट आलाय बघ. कर मग कर ना. तो पाऊस पडतोय बघ तिथं.